नमस्कार. सर्वप्रथम या सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजेच फेसबुकद्वारे उपस्थित मान्यवर, लिंक्डइनच्या माध्यमातून उपस्थित व्यावसायिक, द्वारे मला जे ऐकतात ते सहकारी आणि जगभरातून मला प्रेम, आपुलकी आणि प्रोत्साहन देणारे सर्व सहकारी यांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक स्वागत करतो. चला तर आपण आजच्या नवीन प्रवासाला सुरुवात करूया. आजचा दिवस 3 जुलै. मित्रांनो, कालचा दिवस गेलेलाच आहे, उद्याचा दिवस आलेला नाही, परंतु आजचा दिवस आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे आपण आज हातामध्ये आहे त्या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणूनच मित्रांनो, एक वाक्य सांगावं असं वाटतं, आपल्याला जर आयुष्याचं सोनं करायचं असेल तर मिळालेल्याची संधीही आपण कधी दडता कामा नये. इतिहासामध्ये अनेक अशी उदाहरणं आहेत की त्यांनी आपल्या मिळालेल्या संधीमध्ये त्याचं मेहनत केली, त्याचा संघर्ष केला आणि त्यामध्ये आपल्या इतिहासामध्ये त्यांचं आपलं नाव घडवलं गेलं. त्या अनुषंगाने एक घटनाक्रम आठवतो. एक रस्त्यावर वाटसरू जात असताना त्याला एक कारागीर दिसला. कारागीर एका दगडावरती हातोडं मारत होता. तर त्याला म्हणाला, अरे कशासाठी हातोडा या ठिकाणी मारतोय, कारण का त्यातून काहीच बदल होत नाही. हसून त्याला तो शिल्पकार म्हणाला की 100 घाव घातल्यानंतर हा दगड फुटणार आहे, परंतु त्याच्या अगोदर 99 जे मी घाव घातले आहेत ते कुणालाही माहीत नाही. याचा अर्थ मित्रांनो असा होतोय की आपण सातत्याने रोज जर प्रयत्न करत राहील तर यश एक दिवस आपल्याला मिळत असतं आणि ते लोकांना दिसतं. फक्त यश दिसत नसतं, तर यशाच्या मागची आपल्याला जी काय मेहनत असते, ते सातत्य असतं, ते दिसत नसतं. यातून आपल्याला एक प्रेरणा मिळते की यश हे कधीच एका दिवसामध्ये आलेलं नसतं, त्याला सतत मेहनत करून ते आपल्याला मिळत असतं. ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मित्रांनो, आज या ठिकाणी आपण एक संकल्प करूया. आज आपण वेळेला महत्त्व देऊया, वेळेचा सन्मान करूया. आलेली संधी आजच आपण आत्ताच त्याचा चांगल्यासाठी वापर करूया आणि आपण दुसऱ्यासाठी त्याला आपण मदत करूया. शिवाय एकमेकाला मदत केल्यानंतरच आपण पुढे जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपण आत्ताच स्वतः बदल केला तर आपल्या कुटुंबात बदल होतो, नंतर समाजात बदल होतो आणि देश बदलतो. अशा प्रकारचं हे एक छोट्याशा कार्यातून आपण एक मोठं कार्य करू शकतो आणि एकमेकांना सहकार्यातून आपण पुढे जाऊ शकतो. या अनुषंगाने एक मला घटना आठवते. एक गरीब कुटुंबातून जन्म घेतलेला मुलगा तो शाळेत जात असतो. त्याला अनेक संकटाची सामना करावा लागतो आणि करत असताना त्याला संघर्ष करावा लागतो. त्याला अभ्यास करण्यासाठी जागाही नसते आणि पुस्तकही नसतात. अशातून तो आपला संघर्ष करत असतो, ते कधी सोडत नाही आणि त्यातून तो पुढे सतत रोज अभ्यास करतो आणि एक दिवस तो मोठा अधिकारी बनतो. एक ठिकाणी गावाने सरकार असताना त्या लोक म्हणत, तू भाग्यशाली आहेस. तो म्हणाला, भाग्य नाही तर माझ्या मेहनतीनं मला इथपर्यंत आणून मला पोहोचवलं. तर मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती सामान्यच असतो, प्रत्येकाकडे 24 तासच असतात, प्रत्येकाकडे आजचा दिवसच असतो. परंतु आपण जर नियोजनबद्ध चांगल्या मार्गदर्शनाखाली योग्य दिशेने आपण जर प्रयत्न केले, आजच्या संधी ही मेहनतीने आपण जर राबवली तर आपल्याला नक्कीच यश मिळतं. यातून आपल्याला प्रेरणा मिळते. मित्रांनो, तरुण मित्रांना मी विशेषतः या ठिकाणी आज शेवटी सांगू इच्छितो की आपण आजपासून आपण स्वतःमध्ये बदल घडवूया. स्वतः आपण फेसबुक किंवा सोशल माध्यमाचा उपयोग आपण सकारात्मक दृष्टीतून आपण करूया, इतरांना मदत करूया आणि आपल्याबरोबरच आपला समाज, आपला देश आपण पुढे नेऊया. आणि मी शेवटी एवढंच म्हणेन की आज या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत. मित्रांनो,
आज आपल्याला एक प्रेरणा ही शब्द आवडले असतील, हे कथा आवडली असतील तर आपल्या सहकार्याला पुढं फॉरवर्ड करा. एका शब्दामुळं एखाद्याचं आयुष्य बदलेल आणि सकारात्मक या एका कृतीनं अनेक कुटुंबाचं आयुष्य निश्चित बदलतं, हे या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.